एक गृहिणी आणि एक आई या दोघांची जर भूमिका बघितली ना, खूप जास्त अवघड आहे. कारण कामासोबत ना, मुलांना सुद्धा सांभाळायचं असतं. कामाचा लोड, त्याचा ताणतणावाने होणारी आपली चिडचिड. पण या दोघांचं जर आपल्याला ताळमेळ करता आला ना, तर मुलांचा सांभाळ हा व्यवस्थित आणि एकदम सोप्या रीतीत होऊ शकतो. नमस्कार मंडळी. तर आज होता मंगळवार आणि संध्याकाळच्या वेळेचं तुम्हाला रुटीन आज शेअर करणार आहे, की कशाप्रकारे मी ना मुलांना सांभाळता मी सगळी घराची कामं वगैरे करत असते. संध्याकाळी इथे दिवा वगैरे लावून घेतलेला होता. प्रसन्न अशी संध्याकाळसुद्धा होती. वीरूची तब्येत ना गेले 2-3 दिवस झाले बरीच नव्हती, म्हणून वीरू घरीच होता. तर त्यालासुद्धा ताप आला. तर बघा इथं वीरूला ना मराठी अंकाची खूप जास्त आवड आहे. त्यामुळे मी त्याला टीव्हीवर ना मराठी अंक लावून दिला आणि मी त्याच्याजवळच बसून राहिलेले होते. आपण काय केलं पाहिजे, मुलांची जी आवड आहे ना ते ओळखूनच आपण मुलांसोबत वागलं पाहिजे. तर संध्याकाळी ना इथं जेवणामध्ये मी ती भाकरी, चपाती बनवते. तर इथे खाली बसून मी चपात्या बनवत होते आणि माझ्या अवताराकडे बिलकुलच तुम्ही लक्ष देऊ नका. कारण मुलांचा सांभाळ करता कधी-कधी मुलं चिडचिड वगैरे करतात आणि थंडीचे दिवस आहे. त्यामुळे मी पटकन असं 6 वाजता स्वयंपाकाला लागलेली होती. मस्त इथे ना ठेचासुद्धा बनवून घेतलेला होता. तर अशा प्रकारे जर तुम्ही ठेचा, भाकर वगैरे बनवली ना, नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल. तर मिरची इथे भाजून घेतल्या, थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये ना लसूण घातला आणि त्याला वाटून काढलं आणि मोहरीचा इथं तडका दिलेला आहे. नक्कीच अशा प्रकारे तुम्ही ठेचा बनवून घ्या. तर त्या कळण्याच्या भाकरी होत्या, त्या बनवलेल्या होत्या 3-4 आणि चपात्या काही मुलांसाठी बनवल्या होत्या. त्यानंतर राहुलनी दूध आणलेलं होतं, तर दूधसुद्धा तापायला घातलेलं आहे. त्याचबरोबर गृहिणी म्हटल्यावर उद्याचं सुद्धा नियोजन आपल्याला रात्रीच करून ठेवावं लागतं. तर मुलांच्या नाश्त्यासाठी इथे मी ढोकळा बनवणार आहे. तर नाश्त्याचंच प्रिपरेशन झालेलं होतं. त्यानंतर फ्रीजमध्ये बघितलं तर इथे फ्लॉवरसुद्धा होतं आणि पत्तागोबी, टमाटरसुद्धा होते. तर मुलांना ना टमाटरची भाजी वीरूला आवडते आणि मग गोबीची भाजी विवानलासुद्धा आवडते. त्यामुळे भाजीचंसुद्धा टेन्शन मिटलेलं होतं. संध्याकाळी असं झटपट आम्ही जेवणं वगैरे करून घेतली. भांडीसुद्धा घासून तिथेच उडी मारली आणि नंतर लगेच लावून देते. इथे किचन ओटा जो आहे ना, किचन कट्टा तोसुद्धा अशा प्रकारे क्लीन करून घेते आणि कोरड्या एका रुमालनी, नॅपकिननी पुसून घ्यायचं. एकदम चमकदार असा आपला किचन कट्टासुद्धा होतो. नक्कीच तुम्हाला माझं जर हे नाईट रुटीन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर थंडीचे जर तुमचे पाय दुखत असेल तर हे सुद्धा तुम्ही नक्कीच करायला विसरू नका. इथे गरम पाणी करून घेतलं, त्याच्यामध्ये खडं मीठ असेल तर खडं मीठ टाका, नाहीतर जे आहे ते मीठ घालून त्याच्यामध्ये 15 मिनिटं पाय टाकून बसायचं. आपल्या पायाला सुद्धा भरपूर आराम मिळतो. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. तोपर्यंत बाय. जय गजानन सगळ्यांना.